टीम आहेत, अनेक टीम आहेत. बिरवाडीचं पाहिलं तर क्रिकेट क्रितेश याचं नाव, आणि पंचाळीचं पाहिलं तर विकी भोईर खऱ्या अर्थाने, आणि TTS चिंचणी जर पाहिलं तर शाकीर, राहील पठाण, राहील आपल्याला पाहायला मिळतोय. हे खूप चर्चेत येणारे खेळाडू आहेत. अपकमिंग यंग टॅलेंट देखील आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये अनुभवाची भंडारा असणारा खेळाडू देखील आहेत, आणि हे असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे खूप फरक पडतोय. इथून जर पाहिलं तर आमचे स्पॉन्सर ज्याची खऱ्या अर्थाने चर्चा केली जाईल आज, ही स्पर्धा जी भरवली गेली, आणि या स्पॉन्सरचं हात खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतंय. खास करून मी भवतेश पाटील यांचं नाव घेईन. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ट्रॉफी, ती सायकल, ज्या पद्धतीने या स्पर्धेसाठी त्यांनी आपलं पूर्णस्व दिलंय. आज 3 दिवस झाले या ठिकाणी येत आहेत, चर्चा करतायत अंकुश भोईर यांच्याशी, की कशा पद्धतीने ही मॅच रंगली जाते वगैरे, सर्व या गोष्टींचा आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच इथून जर पाहिलं तर मॅच चालू होईल, आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला आशिष आणि दुसऱ्या बाजूला स्वयं, आणि शैबाज आलाय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी हाताळलं जाईल. बेस्ट लक बोथ टीम. पहिला चेंडू जर पाहिलं तर इथून जर पाहायला गेला होता, थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता, थोडासा टर्न पाहायला मिळाला, परंतु ह्या चेंडूवर जर पाहिलं तर वाईटचा इशारा आलाय. हितेश पाटील देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या मॅच मध्ये आपण या मॅचचा आनंद घेण्यासाठी मुख्य व्यासपीठावर या आणि विराजमान व्हा, हीच विनंती केली जाते. हितेश पाटील खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पंचाळीमध्ये RMC चे मूल प्रॉपरायटर आपल्याला पाहायला मिळत आहेत, हितेशजी पाटील साहेब. इथून जर पाहिलं तर धावसंख्या आतापर्यंत एकच, जो एक्स्ट्राच्या रूपाने रन्स दिला होता. पुन्हा एकदा सुरुवात झाली. आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्न होत आहे, आणि टर्नच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न आशिषचा राहिलाय, परंतु तो कुठेतरी फसला जातोय. चांगली गोलंदाजी आहे. आणि तारापूर संघ म्हटलं तर तारापूर संघाकडे 4ही गोलंदाज जे आहेत ते लेग कटर गोलंदाज नेहमीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. याही वेळेस आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडूला खेळलाय, जोपर्यंत नक्कीच मलिक आपल्याला पाहायला मिळतंय. मलिक गवंडी चेंडूला पकडेल तोपर्यंत रन्स मात्र कंप्लीट केली जाईल, सिंगल. आणि आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 2 या आकड्यावर. चांगली लढत ही देखील आपल्याला पाहायला मिळेल. जसजशी मॅच रंगेल, जसजसे रन्स बनतील, त्या पद्धतीने आपण पाहतो ही मॅच रंगली जाईल. यावेळेस आणखीन एक झटका देण्याचा प्रयत्न होता, चांगला चेंडू टाकला होता, क्विक चेंडू आला होता, तिथे मात्र आपण पाहतोय नक्कीच सेफ होता. विकेट किपर आपल्याला पाहायला मिळतोय, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवला त्याने देखील. याही वेळेस ही सफलता मिळेल. इथून जर पाहिलं तर स्वयंला माघारी परतावा लागेल. चुकी केली होती पहिल्या चेंडूवर, परंतु पाय नक्कीच जमिनीवर म्हणजेच लाईनच्या आतमध्ये होते, आणि आता मात्र आपण पाहतोय खेळल्यानंतर थोडासा सफल होण्याचा प्रयत्न केला, आणि तिथे फसला गेला. स्वयं बाद होतोय. इथून जर पाहिलं तर चांगली सफलता मिळाली. नक्कीच शैबाज याला पहिली सफलता मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. गडी बाद. इथून आपण पाहतोय नवीन फलंदाज वैभव आलाय. एक जिम्मेदार बॅट्समन म्हणून वैभवला पाहिलं जात आहे. बघूया कशा पद्धतीने बॅटिंग करेल यावेळेस. पुन्हा एकदा तोच चित्र पाहायला मिळाला. चेंडू क्विक निघून गेलाय, आणि इथून जर पाहिलं तर डॉट चेंडू आणखीन येताना आपल्याला पाहायला मिळतंय. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं, आणि पहिल्या षटकानंतर बॅटने 1 आणि एक्स्ट्राजने 1 अशा फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या. चांगली सुरुवात केली मी म्हणेन शैबाज यांनी. शाकीर आलाय गोलंदाजी क्रमांक जर पाहिलं तर दुसरी षटक हाताळण्यासाठी इथून सज्ज झालाय. 6 षटक टाकायचे आहेत, म्हणजे 1 गोलंदाजाला 2 ओव्हर इथून नक्कीच टाकावे लागणार आहेत. शाकीर आपण पाहतोय नेहमीच जर पाहिलं तर फर्स्ट ओव्हर कधीही करायचा, परंतु आता थोडंसं चेंजेस केलंय, कारण की ज्या पद्धतीने म्हणतो ना आपण वेळ तसा खेळ, तोच मात्र इथे केला जातोय. शैबाजला आणलं, खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली. इथून आपण पाहतोय शाकीर आलाय. चून पुन्हा एकदा आपण पाहतोय अपसाईड रीतीने पुन्हा एकदा मलिक होता त्या ठिकाणी. चेंडूला हलक्या हाताने ढकललंय डिक्लेअर झोनकडे, तिथे मिळेल फक्त आणि फक्त 1 सिंगल रन्स.
पहा आता मात्र आपण पाहतोय आगवणकर पूर्णपणे जर पाहिलं तर आपल्या घरी गेले लवकरच ते इथे पुन्हा एकदा येतील मॅचचा आनंद घेण्यासाठी. पुन्हा एकदा तो स्टेडियम लुक आपल्याला पाहायला मिळेल कारण की प्रेक्षकांशिवाय मॅचला मजा नसते. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपल्या अख्ख्या पालघर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर सर्वाधिक प्रेक्षक कोणाचे असतील तर हे आगवणचे. खऱ्या अर्थानं त्यांना देखील मी खूप खूप धन्यवाद देईन की तुम्ही क्रिकेटवर एवढं प्रेम करतायत. आज आगवणमध्ये तुम्ही कधीही जा तिथे मात्र 24 ते 25 टीम तयार असतात. हे आगवणकर आहेत. 2 चेंडूवर 2 धावा मिळाल्या आहेत. आणखीन एक सिंगल रन्स या ठिकाणी मिळेल. आशिष थोडेसे शांत स्वभावाने खेळतोय कारण की त्याची बॅट ज्या पद्धतीने लागली जाते ना जेव्हा बॅट लागेल तेव्हा मात्र त्याची फटके आपल्याला कलात्मक पाहायला मिळत आहेत. इथून आपण पाहतोय जोपर्यंत शांत ठेवलाय त्याला. आहा पुन्हा एकदा चुकी केलंय मी म्हणेन. इथून जर पाहिलं तर 22च्या रूपाने ही रन्स मात्र काउंट केली जाईल. पण तू वैभव सारखा एक चांगला फलंदाज इथून माघारी परतावता आला असता जर हा चेंडू सोहेलच्या हातामध्ये नक्की सेफच्या हातामध्ये आला असता. यस तिसऱ्या पंचांची मागणी केली बॅटिंग करणाऱ्या टीमने व्हाईटसाठी. यस अंपायर जाऊ रिव्ह्यू आपण पाहतोय या ठिकाणी घेतला जातोय. नक्कीच डिसिजन पेंडिंग आहे. चर्चा रंगली जाईल ज्या पद्धतीने आपण पाहतोय संतोष स्मृती चषक. एक मिनिट तिथपर्यंत आपण स्वागत करूया. या सुरेखा आत्या या सुरेखा या तुमचा सन्मान करतो. आणि श्यामलताई तुम्ही या तुमच्याकडे आपण सन्मान करूया. खऱ्या खरं आमच्या सुरेखाईचा आमचा आशीर्वाद नेहमीच्या स्पर्धेसाठी आम्हाला बघायला मिळतोय. मी श्यामलताई तर विनंती करतोय की त्यांचा आपण मायाची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा. ताई घ्या ही भगवी शाल त्यांच्यामध्ये परिधान करा. असं म्हणतात ना गंगा जमुना कावेरी जेव्हा आम्हाला भेटते तेव्हा खरा जमाना आई आणि मुलीचं नातं बघा तुमचा सन्मान केला जात आहे. आणि हे पुष्पगुच्छ देखील त्यांना द्यायचं आहे. ताई पुष्पगुच्छ द्या आणि हे सन्मान चिन्ह देऊन आपण सुरेखा आत्या नावाने प्रत्येक गावाची परिचित असणाऱ्या आम्ही आई समान तुम्हाला मानतो. आणि तुम्ही येण्याने या प्रत्येक मुलाला एक वेगळा आशीर्वाद या सामन्याला आणि इथे तुम्ही आलात आपला वेळ काढून त्यामुळे तुमचं देखील मनापासून इथे आम्ही आभार मानतोय. आपण स्थानापन्न बसा मॅचचा आनंद घ्या. मला वाटतं फक्त जेव्हा आणि घरी परत या. आज संपूर्ण रात्रभर आपण मॅच गाजवतोय. ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळते ज्या पद्धतीने चेंडू थोडासा बाहेर जाताना पाहायला मिळाला. अगेन्स्ट रिटर्न्स या ठिकाणी पाहायला मिळाला होता. इथून आपण पाहतोय मॅच पुन्हा एकदा ऑन आहे. यावेळेस मोठा गडी बाद. आशिष यावेळेस निघून जाईल मैदानाच्या बाहेर कारण की सफलता आले शाकिरला. चांगला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. जर पाहिलं तर या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न फटका फसला आणि तदनंतर बॉक्स विकेटच्या रूपाने एक मोठा गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गाडी बाद झाला. इथून जर पाहिलं तर मोठी सफलता मैदानाच्या आतमध्ये कुशल आलाय. चला या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पंचाळे आदरणीय हितेश पाटील साहेब या आपण त्याचं यशस्वी स्वागत करण्यासाठी विनंती करतोय. मायाची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान जरा कॅमेरा मुख्य मंचावर घ्या ना आणि सन्मान चिन्ह देखील द्यायचं आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पंचाळी आदरणीय हितेश पाटील साहेबांचा इथे यशस्वी स्वागत होते. दादा तुमचा वेळ तुमचा काळ ह्या स्पर्धेसाठी तुम्ही दिलात त्याबद्दल तुमचं वन मॅच पंचाळी मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच. बसा आणि मॅचचा आनंद घ्या. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. इथून जर पाहिलं तर आणखीन एक सफलता मिळाली असती. सेफ थोडासा जर पाहिलं तर नक्कीच लक्ष केंद्रित करू शकला नाही. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि सिंगल रन्स कंप्लीट होत आहे. 22 रूपाने रन्स मात्र काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर आता मात्र जाऊन पोहोचतोय 9 या आकड्यावर. चेक पॅराडाईज संघाचे कर्णधार किंवा एखादा खेळाडू असेल तर या त्यांना देखील सन्मानित करायचे. सन्मान चिन्ह देऊन पॅराडाईज संघाचे खेळाडू जबीरजी पाठवा एकाला. यस मीटिंग व्हायलाच पाहिजे. पराभव झाल्यानंतर आपण कारण शोधतोय. तुमच्याकडे डिसिप्लिन खूप आहे. पॅराडाईज संघाच्या एखाद्या खेळाडूने आपल्याला सन्मान चिन्ह दिलं जातंय. जबरदस्त मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. पण आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणे आणि प्रत्येक संघाला आपण दादा स्टेजवरच या. हितेश भाऊ या.
आपण एका सन्मानचिन्ह पॅराडाईज संघाला ज्याने स्पर्धेमध्ये भाग घेतला इथे या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि एक आठवण वन मॅन शो ग्रुप पंचाळीतर्फे संतोष मूर्ति चषक या स्पर्धेच्या माध्यमातून भाग घेतला. इसी तरह से खेलते रहे, हार जीत तो है मगर आने वाले दौर में एक बहुत अच्छी मैच हमें देखने मिली. थैंक यू सो मच. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा शहबाजला आणलंय गोलंदाजी. जर पाहिली तर तिसरी षटक हाताळण्यासाठी पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्या होत्या. याही वेळेस आलाय पहिल्या चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1च धाव खर्च करतोय आतापर्यंत 1 चेंडूमध्ये. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा फटका टटवलाय. अतिक होता त्या ठिकाणी परंतु त्याला भेदून चेंडू निघून गेलाय. पॉवरफुल फटका पाहायला मिळतोय चौकारासाठी. इथून जर पाहिलं तर कुशल आक्रमक आहे. ज्या पद्धतीने त्यांनी मैदानाच्या आतमध्ये आक्रमण केलंय चेंडूला अगदी सीमारेषे पार कडक प्रहार होता. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने चेंडू आला होता थोडासा स्लोवर होता आणि स्लोवर चेंडूला आघात अगदी अंजाम खूप चांगला दिलाय असं मी म्हणेन. हे कुशल आहे. याच्याकडे देखील खूप ॲबिलिटी आहे. ज्या पद्धतीने कुशल मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा येतोय नक्कीच PDBPL म्हणजेच बॉक्स क्रिकेटचं जेव्हा आपण पाहिलं होतं जी लीग टुर्नामेंट होती त्यामध्ये कुशल खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर गाजला होता. आज देखील आपण पाहतोय कित्येक वर्षानंतर पुन्हा एकदा यावेळेस चांगला फटका त्याच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्याकडे आहे पॉवर आहे जबरदस्त फटक्याची क्षमता त्याच्याकडे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेस आपण पाहतोय शहबाज पुन्हा एकदा फटका तर टॅपचा होता. पुन्हा एकदा अतिक हाईट जरी कमी असली अतिकची तरी फिल्डिंगमध्ये अतिक या टीममध्ये इन आहे असं मी म्हणेन. कारण की खऱ्या अर्थाने फिल्डिंग खूप महत्त्वाची असते अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये आणि त्यासाठी अतिकचं स्थान हे त्यांनी टिकवून ठेवलं आहे असं मी म्हणेन. मागच्या बिग जो आपण पाहतोय तारापूल बिग धमाका झाला होता त्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि 3-4 असे खेळाडू जे फिल्डिंगसाठी जाणले गेले त्यांना देखील स्पर्धेमध्ये स्थान दिलं गेलं. परंतु काही कारणास्तव आपण पाहतोय जुनी टीम जुनं ते सोनं हेच मात्र आपल्याला पाहायला मिळतं आतापर्यंत. नवीन नवीन जेव्हा दिवस येतील तेव्हा मात्र आणखीन यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतील यात काही शंका नाही आहे. संधी तर सर्वांनाच मिळेल परंतु तुमचे कार्य तुम्हाला चांगलं करावं लागणार आहेत. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावे या ठिकाणी मिळते. धावसंख्या 1 ने वाढेल 16 धावा स्कोर कार्डवरती. इथून जर पाहिलं तर यस चौथ्या पंचांची मागणी घेतली. आपण पाहतोय 3 पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. चौथा पंच म्हणजेच आमचा मनीष निजाई आपल्याला पाहायला मिळतोय ज्याची कामगिरी खूप चांगली आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर त्याच्या कामगिरीवर कोणतीही शंका घेऊ शकत नाही अशी कामगिरी मनीष निजाई करत असतो. इथून जर पाहिलं तर बारकाईने नजर टाकली जाईल. येस इट इज अ फेअर डिलिव्हरी. आपण पाहतोय चांगला चेंडू आणि योग्य तो निर्णय. कॅप्टन असावा तर असा शाकीर मुल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याला देखील आपल्या पूर्ण गोलंदाजावर भरोसा होता की हा चेंडू चांगला आहे. शहबाजने त्याला देखील कळवलं आणि तदनंतर लगेच जो रिव्ह्यू घेतला गेला कारण चांगला चेंडू होता. आपण पाहतोय इथून चेंडूचा खेळ होईल तो म्हणजेच 5 शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत शहबाज यांनी देखील. पुढचा चेंडू आक्रमण परंतु अतिक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे डायरेक्ट हिट झाले आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांचा इशारा आलाय की मला चेक करायचं आहे त्यासाठी पुन्हा एकदा पंचाने यावं लागेल. इथून मात्र चौथ्या पंचांची भूमिका पुन्हा एकदा पार पाडावी लागेल. परंतु सॉफ्ट सिग्नल सर काय आहे? सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. येस नॉट आउट. कारण की आपण सॉफ्ट सिग्नल अशासाठी मागतोय की जेव्हा आपण कधी कधी तो अँगल कॅमेरामध्ये येत नाही आणि त्या कॅमेरामध्ये कधी कधी अंपायर देखील आला जातोय आणि त्यासाठी सॉफ्ट सिग्नल मागणं खूप गरजेचं आहे. येस नॉट आउट हा इशारा आलाय कारण की आपण पाहू शकतायत जी पॉपिंग क्रीज आहे त्या पॉपिंग क्रीजमध्ये बॅट स्लाइड झालेली आपल्याला पाहायला मिळतंय. स्टंप डायरेक्ट हिट होता. खूप चांगला हिट आपल्याला पाहायला मिळाला परंतु बॅट्समन सेफ मैदानाच्या आतमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा कंटिन्यूस करतील दोन्ही गोलंदाज. शाकीर मुल्ला पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजी ट्रॅकवर. एक चांगला स्वभाव शाकीरचा आपण नेहमीच पाहतोय. जेव्हा जेव्हा त्याच्या रील्स येतात ते ऐकण्यासाठी खास करून अगदी मन लागलं जातंय. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. इथून आपण पाहतोय की आज चेंडू जर पाहिला तर कंबरेवर लागलाय. कुशल देखील आज चेंडूला खेळू शकला नाहीये. डॉट चेंडू येतोय. इथून 15 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती. यावेळेस टॅप केलाय चेंडू. शहबाज आहे. शहबाजला देखील आपण पाहिलं तर एक चांगला फिल्डर, चांगला आपल्याला पाहतोय बेस्ट फिल्डर म्हणून त्यांनी कित्येक मैदानामध्ये अवॉर्ड्स घेतलाय. तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. यावेळेस सिंगल रन्स आला. पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. वैभव धावांची गती आहे ती कुठेतरी मंदावली असे म्हणून की आशिष सारखा एक मोठा फलंदाज बाद झाल्यानंतर कुशलने प्रयत्न केले आहेत, परंतु कुशलला साथ देण्यासाठी वैभव आहे. इथून या दोघांना चांगली प्रयत्न करावे लागतील. चांगली फटकेबाजी करावी लागेल. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा शहबाज त्या चेंडूला पकडतोय. रन्स सिंगलच मिळेल. चांगली गोलंदाजी होते. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होते. 18 धावा स्कोर कार्डवरती. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर 4 चेंडू आतापर्यंत टाकून झाले. यावेळेस हलक्या हाताने क्लिक केलाय. चेंडू जातोय डायरेक्ट हिट आणि इथून आपण पाहतोय 5 धावा. पंजा खोललाय पंचांनी आणि 5 धावा मिळतील. बोनसच्या रूपाने हे धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पोहोचला होता. अतिकचं देखील यामध्ये चुकी नाही आहे. तो देखील विचार करत होता जर विकेट आला तर आपण पाहतोय चला इनिंग ब्रेकमध्ये वन मॅन शो पंचाळी आणि एका साईडला अल्ल्याळी संघ मल्ल्याळी या दोन्ही संघांनी नाणेफेक खेळायचे आहे. इनिंग ब्रेकमध्ये वन मॅन शो पंचाळी आणि अल्ल्याळी हे दोन्ही संघांनी करण्यात आले नाणेफेकीसाठी यायचं आहे. नक्कीच आपण पाहतोय एक असा कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतोय मानव धनु ज्याने खऱ्या अर्थानं गोविंद स्मरणार्थ आपण पाहतोय वैष्णवी चषक ज्याने गाजवलाय तो कॅमेरामॅन आज देखील आपल्याला पाहायला मिळते. काल देखील आपण चर्चा केली होती. काल 2 कॅमेरामॅन मुनीत कुडू देखील होते आणि आपला नेहमीचाच कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतोय हार्दिक. हार्दिक एक चांगली स्माईल त्याच्याकडे नक्कीच आपल्याला पाहिलं. जेव्हा जेव्हा त्याचं नाव घेतलं जातं चेहऱ्यावर त्याची स्माईल होते. आपण सर्वांना कॅचअप करतो पण कॅमेरामॅनला कमी कॅचअप करणारे मी कॅमेरामॅन पाहिलेत. तर नक्कीच जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा एकमेकांच्या नक्कीच चेहऱ्यावर कॅमेरा नेत जा, कारण की सर्वांना दाखवणारा कोण आहे तो दिसणं देखील आवश्यक आहे. जी क्लिअरिटी आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने विश नेटवर्कची आहेत आणि त्यांची टीम तितकी मजबूत आहे. आपल्याला पाहतोय पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. इथून जर पाहिलं तर वाईटचा इशारा आलाय. 2 लगातार वाईट या ठिकाणी शाकीरने हाताळले आहेत. पुन्हा एकदा फटका तर आला. इथून 2 क्षेत्ररक्षकला भेदून चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतिक होता आणि दुसऱ्या बाजूला शहबाज, परंतु त्यांना दोघांना चकवा देत चेंडू निघून गेलाय 4 धावांसाठी. चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक 4 आणि 4थ्या षटकाचं एकूण 4 षटक कंप्लीट झालेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 29 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. उनबाड संघ येऊ शकतोय. 1 मिनिट. उनबाड संघ एक खेळू शकतात. चला नानासाहेब साठेसाहेब आणि राजेंद्र थोरासाहेब आपण कृपया मंचावरती या. यानंतर 2 संघांनी तयारीत राहायचं आहे. एका बाजूला आपल्या घरच्या मैदानावर साहेब आपण देखील या. सामाजिक कार्य म्हणा किंवा क्रीडा क्षेत्र कार्य म्हणा ही मंडळी तुम्हाला नेहमीच बघायला मिळते. मराठा समाजाच्या पलीकडे तुम्ही आम्ही सर्व एकत्र ही भावना ज्याने बघितलीत ते सर्व आदरणीय व्यक्तिमत्व येतात. दादा या इथे. थोरासाहेब या. एक मोठं व्यक्तिमत्व. नंतर आमचे राजेंद्र थोरासाहेब आहेत. नानासाहेब साठेसाहेब बघायला मिळत आहेत. आमचे बागलसाहेब बघायला मिळत आहेत. मराठा समाज दादा इथे या. समोर या ना. समोर या. हे सर्व आमचे मान्यवर. नातीगोती जपावी फक्त आपल्यासाठी. एक तुम्ही आम्ही मराठी आहोत सर्व आपल्या महाराष्ट्रासाठी हे बघायला भेटतात. 1 मे महाराष्ट्र दिन आपण साजरा करतोय आणि हे सर्व मान्यवर
आणि साहेबांचं काय प्रेम. यावर्षी साहेबांचा संघ आमच्या आरती समोर फायनलला पराभूत झाला, पण स्वतः देखील वैयक्तिक खर्च संपूर्ण 15 लोकांसाठी करतायत. असं नाही म्हणतात आम्हाला देवाने पगार भरपूर दिला, पण ही मुलं खेळतात ना, मग त्यांच्यासाठी देखील 25-30 हजार रुपयाची पार्टी देत असतात. त्यांचा संघ फायनलला पराभूत झाला, कारण आमच्या आरती यावर्षी जिंकला आणि फायनलला पराभूत W61 झाला. पण साहेबांचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. सातत्यपूर्ण अनेक लोकांच्या पाठीशी. आणि त्या क्रिकेटर म्हणून एक सांगतो, जी मुलं चांगले खेळतात त्यांना परमानंट करण्यासाठी साहेब सतत झगडत असतात. असे मोठे व्यक्तिमत्व साहेब, खरोखर तुम्हाला सलाम असायला पाहिजे की अशा मुलांच्या पाठीशी तुम्ही उभे राहतात. आणि नानासाहेब यावर्षी जिथे जातो तिथे आपली भेट वाटते होतच असते. अनेक कार्यक्रम आपण सातत्य एकत्र राहतात. तुमच्यासारखं मोठं व्यक्तिमत्व आम्हाला भेटतात. मॅचचा आनंद घेऊया, जाऊया. इथे आहे हा सेमी क्वार्टर फायनल सामना. एका साईड जो बॅटिंग करतो तो उनबाटचा संघ आणि फिल्डिंग करणारा संघ तुम्हाला बघायला मिळतो तो तारापूर. माहोल्यातल्या संपूर्ण मामडी मुलं अतिशय सुंदर. आपण नियाज माझगावकर आहेत ना, त्याच्या गावातली खेळाडू आहेत सर्वही. थँक्यू व्हेरी मच. इथून मान्यवरांचं देखील खरोखरच आभार मानीन. वेळ नसतो कोणाला, परंतु वेळ काढून येणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपलं प्रेम खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आपलं प्रेम ते आपलं प्रेम असतं. यावेळेस आपण पाहतोय फरदीन आलाय, फरदीन आणि केलाय त्यांनी पहिल्याच चेंडूवर गडी बाद. वैभवला माघारी परतावा लागेल. गडी बाद. थोडीशी बिकट परिस्थिती आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने जय हनुमान उनबाट संघ पहिल्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये खूप चांगल्या लयमध्ये होता, परंतु आज थोडीशी मानसिकता वेगळी आहे. आणि इथून जर पाहिलं तर जी कामगिरी आशिषची आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली होती ती आज कुठेतरी त्यांनी नाराज केला. कुशलने देखील आत्तापर्यंत जर पाहिलं तर चांगली बॅटिंग केली, परंतु इथून जे चेंडू आहेत ते आता कुशलला स्ट्राईक घ्यावी लागेल. याही वेळेस आपण पाहतोय फटका तर आलाय, परंतु रन्स मात्र सिंगलच घेऊन जाईल. धावसंख्या 1 ने वाढते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय एकंदरीत 30 या आकड्यावर. इथून 45 ते 50 धावा आल्या तर मात्र एक मोठी टफ फाईट आपल्याला पाहायला मिळेल. आहा, क्लीन बोल्ड कुशल. यावेळेस ज्याची चर्चा केली होती तो खेळाडू आता मात्र मैदानाच्या बाहेर जाईल, कारण की ज्याच्यावर जिम्मेदारीचं ओझं होतं तो जिम्मेदारीचं ओझं नक्कीच पेलू शकला नाही. आणि तदनंतर आपण पाहतोय विकेट मिळेल. फरदीनची ही गोलंदाजी आपल्याला खऱ्या अर्थाने जर पाहिली तर एक अप्रतिम पाहायला मिळतंय, कारण की नक्कीच तारापूर धमाकामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने गाजवली होती. आणि फायनल कोणाची होती तर फरदीनची. ती चर्चा देखील खूप मोठ्या प्रमाणावर झाली होती. कित्येक स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे तोच आता मात्र आपण पाहतोय ज्यांनी 3 चेंडू टाकलेत, 2 गडी बाद केलेत आणि 1च धाव दिले. चांगली गोलंदाजी आज खऱ्या अर्थाने. विकेट गोलंदाजाच्या नावावर आहे की काय माहिती, कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा यावेळेस काय घडलंय, काय बिघडलंय, पंचांचा इशारा काय आलाय, परंतु इथून आपण पंच इंटरेस्टेड नाही आहेत. अपील केला होता. येस, पुन्हा एकदा आपण पाहतोय फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूंनी जर पाहिलं तर इथून मात्र आपण पाहतोय टीमने रिव्ह्यू घेतलाय. है उनका रिव्यू बैलेंस है. जो वाइड के लिए लिया था वो वाइड गया था, तो उनका वाइड नहीं था, तो रिव्यू बैलेंस है. चला, या दोन्ही संघ एका साईडला बघायला मिळतो तो म्हणजे आमचा होम ग्राउंडचा संघ वन मॅन शो पंचाळी, आणि एका साईडला संघ बघायला मिळतोय तो ग्रामीण भागातून आलेला, ग्रामीण ग्रुप म्हणून आले तो म्हणजे अल्लाडी संघ. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, जिथे संतोष पाटील बघायला मिळतील. आणि आम्ही मान्यवरचं स्वागत करण्यासाठी अंकुश दादा तुम्हाला देखील विनंती करणार आहोत. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करूया. आलेले सर्व आमच्या मान्यवर बघायला मिळतात. नानासाहेब साठेसाहेब, राजेंद्र थोरातसाहेब, विजय बागलसाहेब, सिद्धराम केंगरसाहेब हे आमचे मान्यवर आहेत. मराठा समाजासाठी सबूतपूर्व काम करत असताना त्या व्यतिरिक्त आपण अनेक प्रकार शिवजयंती उत्सव खूप मोठा साजरा करतोय. प्रत्येकाला डोळ्यात पाळणं भरतील असं तुमचा शिवजयंती आपण बघितलं. आणि खऱ्या अर्थाने खूप महाराष्ट्राचं गुणगाव गौरव आपण गातोय. ज्या राजाच्या प्रजेपाठी आपण एकत्र येतोय. पंचांचं डिसिजन आउट. इथून आता आपण आणखीन एक गडी बाद होताना आतापर्यंत विकेटचं पतन जर पाहिलं तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत विकेट आले ते म्हणजे 5. हॅट्रिकचा ऑन हॅट्रिकवर असेल फरदीन. जर हॅट्रिक घेतली तर आपण पाहतोय जिशान दमनवाला याच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज फरदीनच्या नक्कीच आपण पाहतोय खिशात मिळेल. इथून आपण पाहतोय हॅट्रिक ऑन हॅट्रिकवर असेल, विकेटच्या हॅट्रिकवर. यावेळेस नक्की काय घडलंय, चौकार आलाय. अगदी थोडक्यात वाचलेत हे 500 रुपये मी म्हणेन. आणि रिव्हर्स फटका खेळला होता, चांगला फटका जर पाहिलं तर मिस्टर हर्षल याचा. हर्षल जर पाहिलं तर एक चांगला खेळाडू आहे, चांगला बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. कारण की विचार केला जय हनुमान उनबाटकडे तर बॅटिंग लाईन खूप चांगली आहे.
भावेश नाही आहेत एक तो देखील एक चांगला खेळाडू आहेच, परंतु आज या दिवसामध्ये तो हवा होता. इथून पाहतोय, पहा मी म्हटलं होतं हर्षलकडे चांगली गुणवत्ता आहे, इथून मात्र गुणवत्ता दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका, गॅप शॉट आणि चेंडू सीमारेषे पार चौकारासाठी. धावा झाल्यात मी म्हणेन धावसंख्या जर पाहिली तर 38 धावांवर, कारण की आतापर्यंत जर पाहिलं तर 6 षटकांच्या सामन्यामध्ये 40 धावापर्यंत पोहोचवणारे आतापर्यंत 3 सामने जे झाले, 2 सामने झाले ते सामन्यांमध्ये तितकीच धावसंख्या झाली होती. म्हणजे लो स्कोरिंग आहे, परंतु ही मॅच टाईट होईल असं नक्कीच मी म्हणेन. उनबाटकरांची गोलंदाजी देखील खूप चांगली आहे. इथून पाहतोय आपण अंकुशचा छोटा ज्या पद्धतीने म्हणतात जातं खऱ्या अर्थानं आज नटून थटून आलाय आणि खऱ्या अर्थानं जर बोललं तर मॅचची आनंद छोटा अंकुश आपल्याला नेहमीच पाहायला मिळेल. ओम आपण पाहतोय इथून आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर पाहिलं तर सैफ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जर पाहिलं तर थोडासा टर्न केला. इथून आपण पाहतोय आणखीन व्हाईट लाईनच्या थोडा बाहेर जाताना व्हाईटचा इशारा आलाय, अतिरिक्त धाव. यावेळेस पाय जागेवर होता असं मी म्हणेन. नक्कीच ज्या पद्धतीने पोझिशन पाहिली फलंदाजीची प्रयत्न होता रन सिंगल घेण्याचा, पण तो इथून आपण पाहतोय आदरणीय विशाल वैद्य साहेब आपण मंचावरती या. 20 फूटचे मालक दादा या ना. शुभम पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय सिंगल रनसाठी गेलाय. सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 40 या आकड्यावर. मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं होतं 42 धाबा जमवल्या होत्या आणि त्या देखील आपण पाहतोय डिफेन्स जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने करताना आपल्याला पाहायला मिळालाय. आगवणकर यावेळेस फटका सुरेख आहे. हर्षलने अगदी लास्ट एंट्री केली, परंतु ग्रेट एंट्री मी म्हणेन, कारण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार आल्या आणि 3 चेंडूमध्ये 3 चौकार. जबरदस्त बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतंय. गरज होती उनबाट संघाला अशा फलंदाजाची आणि अगदी जर पाहिलं तर एन मोक्यावर येऊन चांगली बॅटिंग करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस आणखीन एक मिळेल. 4 मध्ये 4. क्या बात आहे. हर्षल नावाचा ब्रँड आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बहरला जातोय. चांगली बॅटिंग केली जाते. सुरेख गोलंदाजी तर आहेच, परंतु त्याच्या विरोधात मात्र अशा पद्धतीचा, कारण की विचार केला तर सेफला देखील हे खूप नक्कीच कौतुकास्पद असेल, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय रिव्हर्स स्वीप कमी खेळले जात आहेत आणि हे फटके ज्या पद्धतीने आपण पाहतोय स्विचिटचे फटके आपण पाहतोय जेव्हा जेव्हा फलंदाज खेळतोय तेव्हा मात्र गोलंदाजाला थोडीशी अडथळा निर्माण होतोय. नीलम मात्रे साहेब या कृपया आपण देखील मंचावर यायचंय. आदरणीय नीलम मात्रे साहेब. विशाल वैद्य साहेब या ना. आपल्याला आदरपूर्वक बोलवलं जात आहेत. एक 5 मिनिट तरी येऊन बसा. माहिती आहे आम्हाला तुम्हाला मॅच बघायची आहे. क्रिकेट ओ हो हो व्हॉट अ बॅटिंग. 5 चेंडू मध्ये 5 चौकार हर्षलच्या बॅट मधून. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल या मैदानावर तो रेकॉर्ड ब्रेक करेल का पुन्हा एकदा. अशा अनेक खेळाडू आहेत ज्यांनी 6 मध्ये 6 चौकार मारलेत. कित्येक लिस्ट आहे, परंतु आज आपण पाहतोय या घडीला हर्षल चर्चेत राहील का, कारण की या षटकातील जर पाहिलं तर शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडूवर जर चौकार आला तर 6 मध्ये 6 चौकार आपल्याला मारणारा खेळाडू आणखीन एक मिळेल. यस नो डाऊट हर्षल या ठिकाणी आपण पाहतोय 6 चेंडू खेळला. 6 चेंडू मध्ये 6 चौकार मारून अगदी आपल्याला आपल्या संघाला जर पाहिलं तर मजबूत परिस्थितीमध्ये नेऊन पोहोचवणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र उनबाट संघाची बॉडी लँग्वेज देखील थोडी पॉझिटिव्ह झाली असं मी म्हणेन. ज्या पद्धतीने हर्षलने बॅटिंग केले, चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. अपेक्षा होती आशिष कडून, परंतु ती अपेक्षा हर्षलने पूर्ण करून दिली असं मी म्हणेन. या संतोष ओके यस संजय दादा या. आम्ही विनंती करतोय नानासाहेब या. नानासाहेब या ना. आपण इथे वन मॅन शो पंचाळीच्या गावावर आल्यात. खऱ्या अर्थाने हे स्मृतिचषक दादा काय माहिती आहे का, याची थोडी माहिती देतो. संतोष जो महाशिवरात्रीच्या वेळेस एक दुर्घटना झाली मुरब्या गावातून येताना आणि ह्यांचे परम मित्र ह्यांच्याच गाडीवर बसायचे, पण तो एकच दिवस असा आला की चुकून ते दुसऱ्या गाडीवर बसले, ॲक्सिडेंट झालं, आपल्याला सोडून गेले.
खंबे पाठीला गव्हर्नमेंट शोचे कधीही मॅच असो स्वतः क्रिकेट खेळायचे नाही पण क्रिकेटसाठी रात्री 3 वाजले 4 वाजले त्यांच्यावर राहणारे हे गृहस्थ एक चांगला मुलगा आमच्यातून निघून गेला. त्यांच्यावर काय झळक वाटली पण हे मित्रांनी असं ठेवलं की ना त्यांच्या मुलांना शिक्षणापासून आम्ही वंचित ठेवणार ना त्यांच्या मुलांना गरिबी पाहून देणार. जरी तो मित्र आमचा असता तो एक भाऊ आणि हृदयात असणार आहे म्हणून त्याच्या स्मृतीसाठी आपण चषक भरला आहे. आणि त्यांचे परम मित्र आहेत हे संजय मात्रे साहेब यांना विनंती करतोय की आपण नानासाहेबांचं मायाची उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन त्याचा सन्मान करायचा आहे. फोटोग्राफर बी रेडी. फोटोग्राफर कॅमेरामध्ये फोटो सेशन घ्या साहेब घ्या. आणि तुमचं यावर्षी सामाजिक क्षेत्रातलं असलेलं काम पाहून मी देखील भारावून गेलो. मग ती छत्रपती शिवाजी महाराजांचं जयंती असो त्या पुतळ्याचं अनावरण असो आपण बघितलं तुम्ही आलात त्यावर तुमचं वन मॅच मनापासून धन्यवाद मानतोय. नंतर आमचे आदरणीय राजेंद्र थोरात साहेब या तुम्हाला देखील इथे सन्मानित केलं. दादा या आपल्याला सन्मानित करा. संजय दादा या. राजेंद्र थोरात साहेब हे देखील एक सामाजिक कार्यकर्ते मराठा समाजाचे विद्यंभूत वेळ धरणे चळवळीच्या माध्यमातून अनेकांना एकता बांधणारे. जरी आपण गावकरी असतो तरी तुम्ही आम्ही सर्व एकच आहात. हे विद्यंभूत प्रेम ज्याने आयुष्यभर या लोकांवर केलं आहे त्यातले आमचे राजेंद्र थोरात साहेब तुम्ही देखील इकडे आलात त्याबद्दल तुमचं देखील मनापासून हृदयाच्या अंतकरणापासून अनेक अनेक धन्यवाद. असंच प्रेम आयुष्यभर वनमॅन शो द्या. त्यानंतर क्रिकेट प्रेमी आणि सदैव गोरगरिबांच्या पाठीशी उभे राहणारे अनेक सामाजिक कार्य करणारे आमच्या आर्थिक समूहाचे मराठा समाजाचे विजय बागल साहेब यांना देखील विनंती करतोय की आमचे संजय मात्रे साहेब मायाची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. हे मोठे व्यक्तिमत्व आपल्या लोक थोडं टाळ्या असून दादा आमची बच्चे कंपनी आहेत खऱ्या अर्थाने एक मोठे समाजसेवक. तुम्ही कधी मोठे व्हाल BSc व्हाल तेव्हा साहेबांचं काम आपल्याला नक्की लागेल. आणि अजून एक सिद्धराम केंकर साहेब या सिद्धराम केंकर साहेब तुम्ही देखील खूप मोठं आमच्यासाठी आहात. इथे वेळात वेळ काढून तुम्ही हा वन मॅन शो ग्रुप आयोजित पंचाळी संतोष मूर्तीमध्ये आलात. तुम्हाला देखील हृदयाच्या अंतकरणापासून इथे बाकी तुमचं स्वागत करत असताना आम्हाला खूप आनंद वाटते. असंच प्रेम सदैव या संतोष मूर्ती आणि वन मॅन शोवर असून द्या. तुम्ही आलात त्याबद्दल मनापासून वन मॅन शो पंचाळी या संघाकडनं तुमचं मनापासून इथे मी आभार मानतो. थँक्यू सो मच. जाऊया अवटर कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच इथून जर पाहिलं तर मॅचला पुन्हा एकदा सुरुवात झाली. आपण पाहतोय आतापर्यंत एक चेंडू टाकलाय कुशल आलाय गोलंदाजी मार्कवर. एका बाजूला शाकीर आणि दुसऱ्या बाजूला शैबू आपल्याला पाहायला मिळतोय. आशिष पुन्हा एकदा आपण पाहतोय उनबाटचा वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे तोच खेळाडू आपण पाहतोय ज्याच्याकडे चेंडू गेला. या चेंडूवर जर पाहिलं तर फक्त आणि फक्त एकच धाव. आतापर्यंत 2 चेंडू टाकले 2 चेंडूमध्ये 1 धाव आले. पुन्हा एकदा आपण पाहतोय आशिषकडे हा देखील एक चेंडू आहे. इथून थोडंसं अँगल आपण पाहतोय ज्या पद्धतीने डावकऱ्या हाताचा जर तिकडे क्षेत्ररक्षक असतात तर डायरेक्टली थ्रो केली असती परंतु उजव्या हाताने करणं थोडंसं कठीण आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा फटका सजवला यावेळेस वा स्वयं आपल्याला पाहायला मिळतोय. जीव की प्राण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पूर्णपणे ओलांडून टाकतोय आपल्या या क्षेत्ररक्षणासाठी. कारण की हे क्षेत्ररक्षण आपल्या गावाचा विजय ज्या पद्धतीने आपण म्हटलं जात आहे ना गावासाठी जास्तीत जास्त खेळणारे गावाचं नाव करणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज प्रत्येक गावामध्ये अंडरम बॉक्सची एक टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि जेव्हा जेव्हा ती टीम जिंकते ना तेव्हा उनबाट म्हणजेच तो गाव जिंकला असं मी म्हटलं जात आहे. याही वेळेस आपण पाहतोय शाकीर पुन्हा एकदा दोन्ही पाय हवेत होते. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु हा चेंडू देखील रोखला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळाले. निखिल आहे यावेळेस भावेच्या जागेवर निखिलने देखील एंट्री घेतली असं मी म्हणेन. इथून आपण पाहतोय इथून फेकी थोडीशी खराब होती. वैभवची फेकी होती आणि या फेकीवर जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतोय सिंगलच रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर ओव्हर झाले आणि 3 रन्स आतापर्यंत कंप्लीट झाले आहेत. संतोष एक मिनिट हा चला दोन्ही संघ नाणेफेकीसाठी या. वन मॅन शो पंचाळी आणि एका साईडला अल्लाळी संघ नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. आणि अल्लाळी संघ आपल्याला टी शर्ट दिलेत. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टी शर्ट परिधान करूनच नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला या थोडा उशीर आमच्याकडनं झालाय. आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आलेल्या पाहुण्याचं स्वागत करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणूनच वेळ झालाय. नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 असे बंधू आपल्याला पाहायला मिळते स्वयं आणि निखिल. दो बाई दोनोही तबाई. फिल्डिंग मध्ये जर पाहिलं तर एक खूप चांगलं प्रदर्शन त्यांचं नेहमीच राहतं. उनबाटचा संघ ज्या पद्धतीने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये याही वेळेस आपण पाहतोय चेंडू गॅप मधून निघून गेलाय. निखिल आणि कुशल होता त्यांच्या गॅप मधून चेंडू निघाला आणि सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. काय कमालीचा फटका. पायामधून चेंडू खोदला होता आणि खोदून चेंडूला दिशा दिली सरळ सीमारेषे पार चौकारासाठी 4. अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. तारापूर संघ देखील आहे तितकाच मजबूत संघ आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर तारापूरसाठी हा मैदान जो आहे तो खूप लकी आहे. नेहमीच आपण पाहिलं जेव्हा चर्चा केली होती पहिल्यांदा आले होते आणि
आपण पाहतोय पुन्हा एकदा हा चेंडू देखील खूप चांगल्या पद्धतीने शुभम आहे त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय. इथून रन्स जर पाहिले तर नक्कीच मिळणार नाही आहे. डॉट चेंडू या ठिकाणी येत असताना मनीष आलाय गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा सुरेख फटका इथून जर पाहिलं तर बैठक फटका, अगदी कलात्मक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. या फटक्यासाठी जर पाहिलं तर अनेक खेळाडू जे पाहिले तर प्रयत्न करत असतात, परंतु त्यांना सहज रीतीने हा फटका जमत नाहीये. ही पावर जी आहे ती खऱ्या अर्थाने जर पाहिली तर शाकीर विजय बागल साहेब या ना, आपण टॉस करूया. विजय बागल साहेब दादा या. अल्लाळी कर्णधार, अल्लाळी संघाचे कॅप्टन या, प्लीज हरी अप, घाई करा. कम्मालीचं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला कुशल ज्या पद्धतीने आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये चितेकीट दौड ज्या पद्धतीने म्हटलं जातं ना, चिता ज्या पद्धतीने उडी अल्लाळी संघ तुम्ही आलात कॅप्टन टॉस साठी. तिसरा कॉल आहे आपल्याला. दादा या ना, थोडा उशीर झाला टॉस साठी, घाई करा थोडी. त्यावेळेस थोडासा चेंडू पायावर अंगावर येताना आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूवर इथून रन्स मारले फक्त आणि फक्त एक धावसंख्या जर पाहिली तर 2 षटक कंप्लीट झाले. 2च्या षटकाच्या समाप्तीनंतर 6च्या सरासरीने 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. अतिशय सुंदर 8-8 संघाला टी शर्ट आमचे परम मित्र आणि एक अतिशय उत्कृष्ट क्रिकेटपटू ज्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये पालघरचं नाव टाकलं. आणि आज अभिमान असायला पाहिजे. डहाणूमध्ये आमदार चषक होते, 2 ISPLचे खेळाडू एकाच संघामध्ये खेळतात. खऱ्या अर्थाने तिकडचं आमंत्रण आहे. उद्याच्या दिवसाला आम्ही फायनल तिकडे जाणार आहोत, कारण अगोदर आपण कमिटमेंट केलं आहे. अंकुश भाऊ पंचायतीचं प्रेम आहे ते पूर्ण करायचं आहे. आणि उद्या बाकी निकोलस साहेबांची जी आमदार चषक आहे, जी तलासरीचे खेळाडू आणि डहाणू तालुके खेळाडू, तसं आमदार चषक आहे. उद्या भव्य दिवस फायनल तिकडे असणार आहेत. आमंत्रण त्यांचं देखील आहे. उद्याच्या दिवसात जाऊया. या कॅप्टन पंचाळी वनमॅनचे कॅप्टन या आलेत. पंचाळी वनमॅनचे कॅप्टन या. सौरभ आहे का कोणी कॅप्टन? कोई नाही. हां, विकी भोईर या. विकी भोईरची बोटू बघायची ना, फुटबॉल बघायचं. कोणी तिकडे टॉस? हां, तुम्ही कॉल करा. माहिती आहे तुम्हाला काय आहे दादा? वनमॅन शो कॉल केलाय. संतोष आलाय. टॉस जिंकलाय. अल्लाळी संघ आपण काय घेणार? साहेब बसा. विजय बागल साहेब साला पुन्हा टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षक कालचा संघ आहे की काही खेळाडू अनुपस्थित आहेत? एक आहे बघ. आहे संघ. फिल्डिंग तुम्ही घेतलाय. समोरच्या संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 30-35 पर्यंत. थँक्यू. एक्झॅक्ट उत्तर मला तुम्ही दिलं तेच पाहिजे का त्यांच्याकडे तुमची बॉलिंग. थँक्यू सो मच. या ओव्हरऑल तुमचं एक्झर्शन झालं असणार, कारण एवढं ऑर्गनायझर करणे, एवढी मोठी भव्य दिवस स्पर्धा, सुपर से उपरचा क्लास दिला गेला. लोकांनी तोंडात बोटं घातली की काय तुम्ही केलात, कारण आतापर्यंत 6 वाजेपर्यंत एकही टुर्नामेंट पालघर बॉक्समध्ये चालू झाली नव्हती. हे तुम्ही करून दाखवलं. तुमची बॅटिंग आहे आणि गेल्या 1-1.5 वर्षापासून तुम्ही सातत्यपूर्ण चांगलं खेळतात. मला वाटतं 7 ते 8 वेळा तुम्ही क्वार्टर फायनलपर्यंत गेलेत. 2 सामने तुम्ही हातातून घालवलेत. 2 चेंडू 2 धाव तुम्ही करू शकले नाही. आता ते म्हणतात की आम्ही 35 धावापर्यंत रोखू. तुमचा मनसुबा काय असेल? 40 ते 45 धावांचा प्रयत्न असेल. ओके, थँक्यू सो मच. अवर टू कॉमेंट्री भाऊ, तिथे रंगतदार लढत आपण बघत आहात. दादा बघा त्यांना बघा, बॉल थांबला जाईल. त्यांना बघा, क्रॅम्प आला असेल, पाय लागला असेल. लाईफ मोस्ट इम्पॉर्टंट. जीवन जगणे ओके, मॅचेस अनेक होतील. नक्कीच थोडीशी दुखापत वाटते तिथे. मात्र आपण पाहतोय आधीच एक खेळाडू जर पाहिलं तर आशिष देखील दुखापतीमध्ये आहे. काल देखील तो खेळणार नव्हता, परंतु आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी मात्र मला खेळावाच लागेल ही जिद्द जेव्हा मनामध्ये असते ना, तेव्हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत असतो. इथून मात्र तेच आपल्याला पाहायला मिळते. जिद्द आणि चिकाटी ही क्रिकेटवरची आपल्याला पाहायला मिळते आणि ही चिकाटी घेऊन आले मॅचमध्ये. चला निकेत राऊत साहेब आणि विशाल दादा म्हणजे विशाल वैद्य, कृपया आपण मंचावरती या. आग्रहपूर्वक आपल्याला बोलवलं जाते. आपल्याला मंचावर यावंच लागेल. जरी मला माहिती तुम्ही मंचावर येणे टाळतात, पण अनिकेत दादा आणि विशाल दादा दोघांना विनंती आहे की अनिकेत राऊत आणि विशाल वैद्य यांनी कृपया करून 1-2 मिनिटासाठी तरी आग्रहासाठी आपण मंचावर यायचं आहे. आणि याच दरम्यान अगदी थोड्याच वेळात आपल्या या ठिकाणी उपस्थित होणारे पाहुणे, प्रमुख पाहुणे म्हणून आपण ज्यांना खऱ्या अर्थानं खूप प्रेम दिलं, ज्येष्ठ नेते माननीय श्री दीपक राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतील. राज्य संपर्क प्रमुख शिवसेना माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रीय अध्यक्ष हिंद केसरी श्रमिक सेना या
पक्षाकडून आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतील. इथून जर पाहिलं तर ही मॅच खूप महत्वाची आहे आणि त्यासाठी आपल्याला पाहायला मिळते जो ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळाला सिंगलच रन्स. यावेळेस आणखीन एक फटका जर पाहिला तर अगदी कॉर्नर मारली होती मी म्हणेन, पण ही कॉर्नर जर पाहिली तर डिक्लेअर झोन कडे जातोय. सिंगल रन्स या ठिकाणी मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वरती लागले जातील एकंदरीत 24 धावा. शाकिरची खेळी खूप महत्वाची असणार आहे या मॅच मध्ये, कारण की जर शाकिरची बॅट ज्या पद्धतीने बोलली जाते आज ही बॅट इथून आपण पाहतोय विकेटचं पतन होईल. चेंडू अगदी जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने हर्षलच्या हातामधून सुटला होता, परंतु थेट यष्ट्यांना जाऊन लागला आणि तदनंतर आपण पाहतोय विकेट पडतोय. पहिला गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच तारापूर संघाचा अंकुश 11 तारापूर संघ आज आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये एक चांगल्या पोझिशन मध्ये आहे दोन्ही संघ, कारण की ही लढत जर पाहिली तर ही मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. इथून आपण पाहतोय आणखीन एक चेंडू जर पाहिला तर डॉट चेंडू मध्ये कन्वर्ट करताना आपल्याला पाहायला मनीष ज्याची खऱ्या अर्थाने जर पाहिलं तरी एंट्री जेव्हा झाली होती उनबाट संघामध्ये एक उत्कृष्ट गोलंदाज सर्वाधिक लांब नक्कीच उंचीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथून पाहतोय आपण याची गोलंदाजी ज्याचं कौतुक याच मैदानावर आमच्या काकांनी केलं होतं. दीपक संके सर आपण पाहतोय जेव्हा जेव्हा आमच्याशी जॉईंट होतात अगदी 2 ते 3 4 मैदान असे आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये खऱ्या अर्थानं दीपक संके सर आमच्याशी, कारण की त्यांना ओव्हरमध्ये खूप काम आहे. नक्कीच ओमटेक्स पूर्ण मैदान जर पाहिलं तर आमच्या दीपक सरांच्या नावावर पूर्ण करून ठेवलं असं मी म्हणेन. जेव्हा जेव्हा ओमटेक्सला ते कॉमेंट्री करत असतात हिंदी असो इंग्लिश असो हे पूर्णपणे त्याचं नॉलेज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या दरम्यान आपण पाहतोय आपले आजचे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. अगदी त्यांची गाडी देखील आपल्या मैदानाकडे येत असताना आपल्याला पाहायला मिळते. ज्येष्ठ नेते माननीय श्री दीपक राऊत साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतील. थोड्याच वेळात या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय आणि आपल्या मुख्य व्यासपीठावर ते विराजमान होतील. इथून आपण पाहतोय चौकार आहे, चांगला फटका पाहायला मिळतोय आणि त्यांच्या समवेत जर पाहिलं तर दीपकजी राऊत साहेब आहेत आणि त्यांच्या समवेत जर पाहिलं तर कुमारी मंजुषा गायकवाड आपण पाहतोय सचिव हिंद केशरी श्रमिक सेना व शिवाई कोकण विभाग कार्यालय प्रमुख म्हणून आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित होत असताना दोन्ही मान्यवरांचं आपण या ठिकाणी अगदी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करूया. या आगतम स्वागतम सुस्वागतम या स्पर्धेला अगदी 4 चांद लावतायत. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळाडू, मैदानाच्या बाहेर प्रेक्षक आणि आमच्या मुख्य व्यासपीठावर आमचे मान्यवर, ह्या शिवाय ही स्पर्धा खऱ्या अर्थाने व्यर्थ आहे. खूपच चांगली स्पर्धा आज जर पाहिले तर अनेक वर्ष या स्पर्धेचं आयोजन तब्बल 20 वर्ष आपण ही स्पर्धा टिकवणं. यानं वन मॅन शो असा एक संघ आहे ज्याने अनेक खेळाडू घडवून दिले. खूप मोठे संघ आपण पाहतोय त्यांच्या विरोधात वन मॅन शो संघाची कामगिरी खूप चांगली राहिली आणि इथून आपण पाहतोय आमचे आदरणीय मान्यवर या ठिकाणी त्यांची गाडी आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित झाले. अगदी थोड्याच वेळात ते मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतील. आदरणीय सन्माननीय ज्येष्ठ नेते माननीय श्री दीपकजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज्य संपर्क प्रमुख शिवसेना माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आपण पाहतोय आणि राष्ट्रीय अध्यक्ष हिंद केशरी श्रमिक सेना यांचे आपण पाहतोय आगमन होत असताना वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. मुख्य व्यासपीठावर आपण पाहतायत त्यांच्या समवेत आदरणीय सन्माननीय कुमार मंजुषा गायकवाड मॅडम या ठिकाणी आपण पाहतोय विराजमान होत असताना. या दादा या. जसं सूर्याला तेज फुटावा, पृथ्वीला गरम व्हावं, धरतीला सन्मान असावा असं तुम्ही येणारे आज वन मॅच जोरदार टाळ्या माझ्या आदरणीय व्यक्तीसाठी असायला पाहिजेत.
छत्रपतीच्या साम्राज्याने शिवरायाच्या स्मृतीने आणि हिंद हृदय बाळासाहेबांच्या आदराने ज्यांनी जीवन जगल्यात अशा आमच्या तुम्हा सर्वांचे लाडके दीपकराव साहेबांना बघता साहेब वर्षातून आपली 5 ते 6 वेळा अशी भेट होत असते आणि हेच माध्यम असते जिथे आपण एकत्र मॅडम बसा तुम्ही स्थानापन्न व्हा. त्याच्या पाठीशी असणारे एका म्हणतात ना एका पुरुषाच्या मागे एका महिलेचा ताण असायला पाहिजे. हे दोन्ही असले की चंद्र सूर्य जसे तनुजामध्ये येतात आणि संपूर्ण ताऱ्यांचा प्रकाश इथे पाहायला मिळतोय. थँक्यू सो मच. बसा बहुतेक जी या नुकतीच आपण एक मोठी स्पर्धा केली तुमच्या अध्यक्षतेखाली. तिथे तुम्ही नांदगावची ती स्पर्धा आपण बघितली 15 षटकांची. माजी रणजीपटू आदरणीय राजेश सुतार साहेबांचं आगमन बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या समवेत झाल्या. कसं इंजुरी असते कसे ते गेले नाही पुढे ते इंजुअर झाले मग राजेश सुतार मागे राहिले आणि त्यांच्यानंतर मग तुम्हाला वीरेंद्र सेवकचं सिलेक्शन बघायला मिळालं. अर्धा पाऊण तास कान होता. आमच्या एका शब्दावर त्याने ओमटेकचं संपूर्ण मॅनेजमेंट राजेश सुतारचं सांभाळतात. पुढच्या वर्षी निश्चितच आम्ही आजच शब्द देतो अंकुशजी की आपण त्यांना 3 दिवसात एकदा तरी आणूया. निश्चित येतील. खूप साध्या स्वभावाचे माणसं आहेत आणि क्रिकेटसाठी संपूर्ण आयुष्य जे घालवतात ते राजेश सुतार तुम्हाला बघायला मिळाले. नक्कीच आपण जाऊया मॅचकडे. मान्यवरांचं आगमन देखील झालं या ठिकाणी आपण पाहतोय कारण वेळ ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. ज्यावेळेस आपण याच पंचाळी गावामध्ये आगमन विभाग आहे आणि आगमन विभागामध्ये जेव्हा टुर्नामेंट होती तेव्हा हे साहेब आपण दीपक साहेबांना पाहिलं होतं. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर रात्रीचे 1 वाजले होते तरी देखील साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते. आमच्या नजरेसमोर नक्कीच आपल्याला म्हणाल लकी ड्रॉची कुपन्स त्यांच्या हातून आपण काढला होता. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा आज चेंडूवर आता मात्र काय घडेल. आणखीन एक विकेटचं पतन होताना आपल्याला पाहतोय. विकेटवर विकेट येत आहेत. इथून परिस्थिती थोडीशी गंभीर होताना तारापूर टीमची आपल्याला पाहायला मिळते कारण की खूप चांगलं चाललं होतं परंतु इथून जर पाहिलं तर विकेटवर विकेट आले आहेत. ज्यावेळेस गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय स्वयं आणि आतापर्यंत त्यांनी 2 गडी बाद केलेत 2 चेंडूमध्ये. एक स्टंपिंग झालंय तर एक रनआउटच्या रूपाने गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक आपल्या स्वतःसाठी आणि एक आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी करत असताना नक्कीच स्वयं इथून पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जिशान आलाय. आणखीन एक जिशान आपल्याला पाहायला मिळतोय तारापूर टीम मध्ये परंतु आज तो इथे उपस्थित नाहीये. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा स्वयं यावेळेस आणखीन एक गॅप. वाह जबरदस्त गॅप आपल्याला पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार. इथून आपण पाहतोय आणखीन पुढचा चेंडू असेल स्वयंचा. हो पुन्हा एकदा तोच शॉट तोच गॅप आणि तोच फटका पाहायला मिळतोय. नक्कीच नाव आहे शाकीर. या फलंदाजाकडे जर पाहिलं तर नक्कीच एक मैदान त्याने गाजवलं होतं आणि स्क्रीनवर आपण पाहू शकतायत ज्याने पैशाचा पाऊस पाडला होता तोच आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आपल्याला साहिल नाव आहे त्याचं साहिल. आणि साकीर मुल्ला म्हणताना की वायकट्ट्याची आठवण येते. शेवटचा चेंडू चौकार कसा तो निघून गेला होता मुंबईच्या क्रिकेटमध्ये. जबरदस्त क्रिकेट आणि मुंबईचा दबदबा जो निर्माण केला म्हणजे पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनने त्याच्यामध्ये हा एकम बॅटर. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा याही वेळेस तोच गॅप खेळण्याचा प्रयत्न. गॅप तर आलाय आणि चौकार देखील आले. प्रयत्न होते 2 क्षेत्ररक्षकाचं जिथे आपल्याला पाहायला मिळालं फलंदाज जर पाहिलं तर शाकीर मुल्ला शुभम होता आणि आशिष होता. त्याच्या 2 क्षेत्ररक्षकाच्या गॅप मधून चेंडूला खेळून काढलाय सरळ सीमारेषे पार चौकारासाठी. 3 चेंडूमध्ये 3 चौकार ह्याने देखील मारले आहेत. मागच्या इनिंग मध्ये आपण पाहिलं हर्षल फलंदाज होता ज्यांनी 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारले होत्या आणि आता मात्र आपण पाहतोय लय मध्ये आलाय शाकीर मुल्ला. या मैदानावर आपण पाहतोय थोड्याच वेळात प्ले बॉईज ग्रुप बोईसर आयोजित प्ले बॉय चषक ज्याचे लॉट्स या ठिकाणी टाकले जातील. ज्यांना कुणाला हे लॉट्स जाणून घ्यायचे असतील त्यांनी अगदी आमच्या कमेंट्री बॉक्सच्या बाजूला किंवा मुख्य मंचाच्या बाजूला येऊन इथे उपस्थिती नोंदवायचे. लॉट्स टाकले जातील
नक्कीच अभिषेक पटेल म्हणजे स्टेनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्याकडून आपण पाहतोय हे लॉस टाकून या ठिकाणी घेतले जातील. तर कोणाला ही लॉस जाणून घेण्याची इच्छा असेल तर प्लीज त्यांनी इथे यायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. लाईव्ह लॉस आहेत. इथून आपण पाहतोय आणखीन एक सिंगल रन. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 41 धावा. आणि आता मात्र आपण पाहतोय 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 16 धावा. संतोष एक मिनिट, एक नुकतीच फोन आला माझ्याकडे. धर्मवीरची डेट चेंज झालाय. धर्मवीरची डेट 7, 8, 9 मे या तारखेला असेल. लक्षात ठेवा, आपण 4, 5, 6 ठेवली होती पण ती डेट नाही आहे. धर्मवीर टुर्नामेंटची डेट चेंज झाला. अत्याचार त्यांची संपूर्ण धर्मवीर म्हणजे डोनेट करतो, अनाथांचा नाथ ज्याला म्हणतोय, शिक्षणामध्ये मदत करतोय, जो गरजू वैद्यकीय सेवेपासून लांब राहतो यांना संपूर्ण निधेत करणारी ही डोनेट मॅच असते अत्याचारांची. ती स्पर्धा 7, 8, 9 या मेला होईल. 4, 5, 6 नसेल याची कृपया सर्व खेळाडूंनी संघात नोंद घ्यायची. 7, 8, 9 मे धर्मवीर. थँक्यू व्हेरी मच. इथून जर पाहिलं तर धावसंख्या आता मात्र आपल्याला पाहायला मिळते 41 धावा झाल्या. 4 गडी नक्कीच बाद आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. क्या मॅच आहे. आशिष आहे इथून हिरो बनण्याचा चान्स आहे. पुन्हा एकदा शाकिरला, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आशिषला. दोन्ही आमने सामने आहेत. इथून आपण पाहतोय रन्स मात्र सिंगल मिळेल. आता मात्र आपण पाहतोय जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. 5 मध्ये 15 ही धावसंख्या उभारली जाईल का? ज्या पद्धतीने आपण पाहतोय ही जी धावसंख्येचा जो टार्गेट आहे तो पूर्ण केला जाईल का, प्रश्नचिन्ह आहे आतापर्यंत जर पाहिलं तर. आशिष उत्तर देत असताना उत्तर यावेळेस आणखीन एक गॅप. वाह, काही जबरदस्त. जिशानची एंट्री अगदी नवीन आहे आणि ही एंट्री ज्या पद्धतीने आपण पाहतोय ग्रेट एंट्री ज्याला म्हटलं जात आहे ना, ती एंट्री केलंय. कारण की गरज होती ज्या पद्धतीने समोरील संघ जर पाहिलं तर जेव्हा गरज होती बॅटिंगसाठी तेव्हा हर्षलने बॅटिंग केली. आता मात्र गरज आहे तारापूर संघाला बॅटिंगसाठी, तेव्हा मात्र जिशान काही जबरदस्त शॉट खेळतोय आणि गॅप मध्ये. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर तारापूर धमाकामधून हा सिलेक्ट झालेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 मध्ये आता मात्र आपण पाहतोय 11ची आवश्यकता. एका बाजूला आपण पाहतोय जिशान ज्याने देखील आता बाजी मारली, दुसऱ्या बाजूला आशिष. याही वेळेस आपण पाहतोय सिंगल रन्स या ठिकाणी घेतलं जाईल. थोडंसं जर पाहिलं तर प्रयत्न होते दे स्क्वेअर लेगच्या दिशेने एक मोठा फटका बनवण्यासाठी, परंतु तिथे आपण पाहतोय आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 3 आणि 3 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 10 धावा. विकेटचा जर विचार केला तर आपण पाहतोय 4 गडी आतापर्यंत जर पाहिले तर तारापूर टीमचे इथून बाद झाले आहेत आणि उनबाट संघाचा जर विचार केला तर 5 गडी बाद झाले होते. म्हणजे एक प्लस पॉइंट आहे. इथून 9 धावा जरी बनवतोय तारापूर विकेट न देता तर मात्र ही मॅच जिंकू शकतोय. मात्र 2 चौकार आणि एक सिंगल खेळावा लागणार आहे यासाठी. हो, इथून आपण पाहतोय रन्स तर 1 आला. यावेळेस आपण पाहतोय एकच रन्स या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळालाय. आता मात्र काय घडेल. 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. जर 8 धावा आल्या इथून नवीन खेळाडू आहे ज्याच्याकडे नक्कीच आता अपेक्षा केली जाईल की या खेळाडूने जर 2 चौकार मारले तर आजच्या या रात्रीचा हिरो, आपल्या टीमचा हिरो बनण्याची पूर्णपणे संधी याला मिळणार आहे. काय घडेल काय बिघडेल, कारण की शाकिर सारखा खेळाडू जर पाहिला तर आता नॉन स्ट्राईक एंडवर आहे आणि स्ट्रायकिंग एंडवर जिशान आहे. एक नवीन खेळाडू आहे, परंतु आता मात्र आपण पाहतोय आशिषच्या हातामध्ये चेंडू, ज्याने अनेक मैदाने गाजवले आहेत, अनेक वर्षाचा अनुभव आहे त्याला, चांगला गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. यावेळेस फटका आलाय, गॅप मध्ये खेळलाय. आता मात्र मनाची उत्कंठा वाढवून घेणारा खेळ म्हणजेच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय आणि चेंडू शिल्लक आहेत 1 आणि 1 चेंडू मध्ये 5 ची आवश्यकता आहे. जर चौकार आला तरीही तारापूर संघ जिंकू शकते. ही मॅच आहे. मॅचला कलाटणी देणारा खेळाडू कोण असेल तर जिशान. यावेळेस जर आणखीन 1 चौकार आला तर मात्र ही मॅच खऱ्या अर्थानं मी म्हणेन की जिशानने काढले असं या ठिकाणी वाटलं नाही. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय 1 चेंडू अडवायचा आहे, 1 चेंडू चांगला टाकायचा आहे. त्यासाठी आशिष देखील प्रयत्न करणार आहे, परंतु प्रयत्न कोणाचे असेल, जो चांगला क्रिकेट खेळेल त्याला यश संपादन केलं जाईल. बघूया काय घडेल काय बिघडेल, परंतु दोन्ही टीमसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. या जोरदार टाळ्यांनी दोन्ही टीमचं स्वागत करूया. खऱ्या अर्थानं
हा क्रिकेट जरी असला तरी तुम्हा सर्वांचं मनोरंजन आज जर पाहिलं तरी या ठिकाणी होत असताना एक चेंडू आणि आता मात्र 5ची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा कटन करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जर पाहिलं तर रन्स मात्र सिंगल घेतलाय आणि इथून आपण पाहतोय विकेट या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतंय. तारापूर टीम खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हा खेळ खूप चांगला रंगला होता. चांगले प्रयत्न देखील पाहायला मिळाले. अंतिम मुमेंटमध्ये शेवटच्या चेंडूवर ही मॅच ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थाने मी म्हणेन आज विजय कोणामुळे झालाय तर तोच बॅटर हर्षल ज्याने 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारलेत आणि आपल्या संघाला मजबूत परिस्थितीमध्ये आणून ठेवलं. तोच ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या हर्षल आपला मान सन्मान या ठिकाणी हो. नक्कीच वाट पाहतोय. संतोष एक मिनिट हा चला या दादा एक मिनिट